काही वाहक चालक आणि चालक दोन्ही आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारून घेऊया. तुम्ही या ठिकाणी कुठनं आलेले आहेत आणि परिवहन मंत्र्यांनी गेल्या महिन्यात हे सुरू करण्यास सांगितलेलं, मात्र आत्तापर्यंत ते बंद होते, त्यामुळे त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. काय नेमकं तुम्हाला त्रास जाणवतो? या त्रास म्हणजे आत्तापर्यंत हे वरचं रेस्टरूम तर बंदच होतं. आता अलीकडं आठवडा झालं चालू झालं आहे. ते AC वगैरे आत्ता चालू केलेलं आहे. झोपण्याची काय सोय आहे, अजून सोय आहे का? यापुढे पहिले तुम्ही कुठं झोपायचे? पहिले खालीच झोपत होतं. खाली 2 रेस्टरूमचे एकत्र असल्यामुळं जरा गर्दी होत होती. आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत, म्हणजे परिवहन मंत्री सुरू करा असं म्हणताना अधिकारी सुरू करत नाही, त्यामुळे कुठली वास्तूची देखील दुर्दशा होते, भिंतीला ओलसरपणा किंवा तांत्रिक जे AC वगैरे त्याच्यात पण बिघाड होत होती. काय वाटतं की अशा चौकशी झाल्या पाहिजे, संबंधावरती कारवाई झाली पाहिजे? नाही, चौकशी तर झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय सांगा? मिरजवरनं आलो आहे. खाल्ला AC चालू नाही, फक्त हवाच मारते ती, म्हणजे असं AC कूलिंग नाही होत, फक्त आवाज येते AC चालू असलेला. आणि वरल्या रेस्टरूमला कुठलंच बाथरूम चालू नाही, आंघोळी सोय नाही, बाथरूम चालू नाही. आणि खाली 2 बाथरूम आहेत, त्याला 1-1 तास लाईन लागते. आता परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे वाटतं का तुम्हाला? हो, वाटते की चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर हे वातानुकूल असा विश्रामगृह सुरू झालं असलं तरी त्यात अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी AC बंद आहेत, तर काही ठिकाणी टॉयलेटच्या देखील समस्या या ठिकाणी येत असल्याचे वाहक आणि चालक यांच्याकडनं आता स्पष्टपणे आपलं मत मांडलं जात आहे. आणि त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांवरती देखील चौकशी करून कारवाई करावी अशी देखील मागणी यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.